नमस्कार, मी भूमीज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। ही आहेत हळदीची पानं। तर आपण आज बनवणार आहोत कोकणी पदार्थ पातोळे। हा आहे ओला नारळ। आता आपण सारासाठी ओला नारळ किसून घेऊया। आपला हे खोबरं किसून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून गुळ किसून घेऊया। 1 वाटी खोबऱ्याचा खीस आहे तर अर्धी वाटी गुळाचा खीस। आता गुळ किसून झालेला आहे आपला, खोबरं किसून झालंय ते बाजूला ठेवूयात आणि आता आपण उकड तयार करून घेऊ। आता आपण पाणी उकळायला ठेवूयात। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी। मस्त उकळी येऊन देऊ। थोडीशी चिमूटभर मीठ घालायचं। छान पाण्याला उकळ आली आहे। आता हळूहळू थोडंसं पीठ टाकून हलवत राहायचं। असं हलवत राहायचं म्हणजे काठी वगैरे होत नाही। थोडीशी तेलाची धार सोडूया म्हणजे छानशी वाफ बसेल। पीठ रेडी आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफायला ठेवूया। 2 मिनिटं लो फ्लेमवर शिजून द्यायचं। तोपर्यंत आपण सारण करून घेऊया। पहिला आपण खोबरं टाकून घेऊया आणि नंतर गूळ। आता लो फ्लेमवर हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घालूया। आता सारण आपण एका भांड्यात काढून घेऊया म्हणजे ते थंड होईल। आता आपलं सारण तयार आहे। ते थोडंसं थंड झालं तोपर्यंत आपण आता उकड बघूयात। मस्त मस्त उकड तयार आहे। हाताला काही चिकटत नाहीये। आता आपण हे एका पात्रात काढून घेऊयात। उकड काढून घेतली। आता त्याच्यावरती 1 चमचा तुपाची धार सोडून छान असं पोळसूत करून घ्यायचं। गरम असतं, थोडंसं सावकाश हळूहळू ते छान असं मळून घ्यायचं। तर पीठ मस्त तयार झालेलं आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊन झाकून ठेवूयात। आता हे हळदीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। असं हे आता मांडायचं। त्याच्यावरती थोडंसं तूप लावायचं। तूप लावून घ्यायचं पानावरती। उकड घ्यायची। हातावरती तूप लावायचं म्हणजे उकड हाताला चिकटत नाही। उकड घ्यायची, ठेवायची। मस्त पातळ असं थापून घ्यायचं पानावरती आणि आता त्याच्यात आपण सारण भरूयात। आणि आता ही पातोळी क्लोज करून घ्यायची। पातोळ्या तयार आहेत। मस्त पानात बांधून गेलेला आहे। आता आपण इडलीचं पात्र वापरतोय पातोळ्या उकडून घ्यायला। पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे पात्र लावून घेतलंय। त्याच्यावरती आता पातोळ्या मांडूया। आता त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ। गॅस लो फ्लेम ठेवायची म्हणजे छान असं उकडून निघतील। आता पातोळ्या उघडून बघूया। खूप टेम्पटिंग आहे। मस्त। तर आपण आज बनवणार आहोत ही आहेत हळदीची पानं। तर आपण आज बनवणार आहोत कोकणी पदार्थ पातोळे। आहे और काय झालं रे
बोलू माझं तोंड नका दाखवू सागर. आता आपण पाणी आता आता काय म्हणे येतो